4-5 दिवसाआधी ठाण्यामध्ये एक घटना घडली. माणूस व त्याची बायको चालली होती फुटपाथवरून तेवढ्यातच तुम्ही तो व्हिडिओ पण सुद्धा बघितला असेल. तो टॅक्सी ड्रायव्हरनं थुकून राहिला होता फुटपाथवर. फक्त त्या वयस्कर त्या व्यक्तीने म्हटलं त्या ड्रायव्हरला, की "ते थुकू नको, जरासा सिव्हिक सेन्स ठेव." तर तो ड्रायव्हर मला वाटते परप्रांतीयच होता आणि त्या वयस्कर माणसाने म्हटलं, की "इथे थुकू नको." परंतु त्या ड्रायव्हरले गुंडागिरीच करायची होती, पण त्यानं गुंडागिरी करायच्या पहिले विचार केला पाहिजे होता, की तू महाराष्ट्रात आहेस. त्यासोबत 3 घंट्यानंतर काय होईल याचा विचार त्यानं करायला पाहिजे होता त्या टॅक्सी ड्रायव्हरनं. पण त्या टॅक्सी ड्रायव्हरनं त्याला गुंडागिरी दाखवायची होती. त्याने त्या वयस्कर व्यक्तीला मारलं. त्याचा हात फ्रॅक्चर झाला. आता हात का पाय फ्रॅक्चर झाला आता मला माहीत पडलं. तर आणि तो आपल्या देशातला सुद्धा नाही आहे. विचार करायचो जर का विदेशात जाणार, त्याच्या देशात जाणार, तेव्हा आपल्या देशाबद्दल तो काय सांगणार? आपल्या देशाबद्दल तो काय सांगणार? आणि तो जो ड्रायव्हर होता, टॅक्सी ड्रायव्हर, त्याला चांगला चोप बसलेला आहे. त्याच्यावर चांगलीच कारवाई झालीच पाहिजे, त्याला चांगलीच कारवाई. कारण की तो कुठचाही असो. मी परप्रांतीय लोकांचा विरोध करत नाही, परंतु आपल्या महाराष्ट्रात जर का असं चालेल, अशी गुंडागिरी, अशी दडपशाही जर का आपल्या महाराष्ट्रात होत असेल, तर हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. शिवसेनेच्या लोकांनी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला आणि अशा लोकांना धडा शिकवलाच गेला पाहिजे. जय महाराष्ट्र.